मला बाबा हे मिळालं आहे का नाही एवढं सांग, हे का नाही आपल्याला करता येत? शासकीय मराठी क्लिष्ट आहे, ती कळतच नाही. आता ते आपण फाईल म्हणतो, बोली भाषेत सुद्धा फाईल हा रूळ शब्द झालेला आहे. फाईल हा ऍक्च्युअल इंग्लिश शब्द आहे. आता त्याला सरकारी मराठीमध्ये नसती हा नसती क्रमांक म्हणजे शासकीय डॉक्युमेंट जर तुम्ही वाचलं कोणाला कळणार आहे? म्हणून तर नसती उठाठेव, फाईलींची अदलाबदल करणे, हे नसती उठाठेव हा शब्द त्याच्यावर नाही. मुद्दा असा आहे ते अजून सोपं करून सांगता येणार नाही का? फिजिक्समध्ये जी एक डोमेन आहे ज्याला क्वांटम मेकॅनिक्स म्हणतो, त्याचं पुंज भौतिकी असं संस्कृतोद्भव पुंज भौतिकी उच्चार तर एक्झॅक्टली. आता हाय आहे, आता कोणाला पुंज भौतिकी म्हटलं तर कळणार पण नाही. पुंज भौतिकी लांब राहिलं. नेपियन सी आपल्या क्वीन्स नेकलेस रोडला त्याच्याऐवजी सुभाषचंद्र बोस मार्ग म्हटलं तर टॅक्सीवाल्याला कळत नाही, अशी अवस्था. तेच आहे. किंवा पुण्यामध्ये पौड रोडच्या ऐवजी जिजामाता रोड सांगितलं तर ते कळणारच नाही पटकन. माहिती पण आहे का ऍक्च्युअल मध्ये आहे, हे माहित पण नाही आणि कळणार पण नाही. तर तो म्हणजे मुद्दा असा आहे की आता कुठेतरी थोडे बदल व्हावेत, कारण न्यायपालिका किंवा शासकीय धोरणं, तुम्ही आम्ही कदाचित थोडे सुस्थितीतल्या घरात जन्माला आलो, त्यामुळे आपल्याला ते लक्षात येईल की पटकन शोधणे, त्याचा अर्थ लावणे ते. पण ज्या गोरगरीब जनतेचं काम अडलंय, ज्याला प्रधानमंत्री आवासचं घर हवंय, ज्याला अजून काही त्याचा न्याय निवाडा करायचा, त्याला जर त्या मिनिटाला कळलं मला बाबा हे मिळालं आहे का नाही एवढं सांग, हे का नाही आपल्याला करता येत?